विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ इंदापूर यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मासिक मानधनात प्रोत्साहन भत्ता वर्ग करावा यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्तात्रय मामा भरणे यांना त्यांच्या निवासस्थानी निवेदन देण्यात आले। यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष व इंदापूर तालुका अध्यक्ष पूनमताई निंबाळकर म्हणाल्या की दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ केली। सेविका 3000 व मदतनीस 2000 याप्रमाणे वाढ मिळाली, परंतु शासनाने मोबाईलच्या कामानुसार प्रोत्साहन भत्ता देण्याचे आश्वासन दिले, त्यासाठी निकष ठेवण्यात आले। परंतु नंतर जून 2025 म्हणजे त्या निकषमध्ये बदल करण्यात आले। त्यामुळे आज जेव्हा ऑक्टोबर 2024 चा प्रोत्साहन भत्ता सेविका मदतनीस यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला, त्यावेळी राज्यातील 5 ते 6% सेविकांना प्रोत्साहन भत्ता जमा झाला। यातून हे स्पष्ट दिसून येत आहे की शासनाने सेविका मदतनीस यांची सरळ फसवणूक केली आहे। राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी प्रामाणिकपणे मोबाईल 100% काम केला आहे, तरी त्यांना त्याच्या कामाचा मोबदला मिळावा। यापुढील नोव्हेंबर 2024 पासून भत्ता हा सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सर्व निकष रद्द करून भत्ता हा मानधन सोबत खात्यावर जमा करावा अशी विनंती केली। यावेळी माननीय दत्तात्रय मामा भरणे यांनी महिला बाल विकास मंत्री माननीय आदितीताई तटकरे यांच्या समोर हा विषय मांडून लवकरात लवकर प्रोत्साहन भत्ता मानधनात वर्ग करण्याचे आश्वासन दिले। यावेळी इंदापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते। महायुती सरकारने आम्हाला गेल्या वर्षी ऑक्टोबरला 5000 आणि 3000 अशी वाढ केली मानधन वाढ, पण आदितीताई तटकरेंनी आम्हाला काय केले 2000 आणि 1000ला अटी लावले। तर त्या अटीनुसार जर आता बघितलं तर ऑक्टोबरचा प्रोत्साहन भत्ता आलाय तो फक्त 5% आलाय महिलांना। तर आमचं असं म्हणणं आहे की आपण जसं कृषी मंत्री म्हणून सक्षमपणे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतात, तसं आमचं पण दिवाळीला हा प्रश्न सोडवा की आम्हाला कोणतीही बिना अट न लावता मानधनात आमची 5000 आणि 3000ची वाढ करायला सांगावी। त्यांना बोलतो त्यांच्या शेवटी मंत्रालयाचा विषय मंगळवारी मुंबईला आमची मीटिंग आहे, कॅबिनेट मीटिंग, त्या दिवशी तुमचा फोटो आणि प्रश्न मार्गी लावतो। ठीक आहे। महायुती सरकारने आम्हाला गेल्या वर्षी ऑक्टोबरला 5000 आणि 3000 अशी वाढ केली मानधन वाढ, पण आदितीताई तटकरेंनी आम्हाला काय केले 2000 आणि 1000ला अटी लावले। तर त्या अटीनुसार जर आता बघितलं तर ऑक्टोबरचा प्रोत्साहन भत्ता आलाय तो फक्त 5% आलाय महिलांना। तर आमचं असं म्हणणं आहे की आपण जसं कृषी मंत्री म्हणून सक्षमपणे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतात, तसं आमचं पण दिवाळीला प्रश्न सोडवा की आम्हाला कोणतीही बिना अट न लावता मानधनात आमची 5000 आणि 3000ची वाढ करायला सांगावी। मंगळवारी मुंबईला आमची मीटिंग आहे, कॅबिनेट मीटिंग, त्या दिवशी तुमचा फोटो आणि प्रश्न मार्गी लावतो। ठीक आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।